हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत। 30 सप्टेंबर 2020 पर्यंत पीक थकीत शेतकऱ्यांना मिळणार शेतकऱ्यांचा लाभ, तर कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा न केल्यानं विरोधकांनी फडणवीसांना घेरलं। विकासाचं मृगजळ दाखवणारा अर्थसंकल्प असल्याची ठाकरेंची टीका, तर वडेट्टीवारांनीही सुनावलं। महायुती सरकारची कर्जमाफी तकलादू आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारी, जाहीरनाम्यात कर्जमाफीच्या दिलेल्या आश्वासनाचं काय झालं? राजू शेट्टींचा सवाल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, योजनेसाठी भरीव तरतूद दिल्याची ही माहिती। आणखी 25 लाख बहिणींना लखपती दीदी बनवणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। आजचा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित, मुख्यमंत्र्यांना अजितदादांची आठवण। गतिमान नागरी पुरस्कार अजितदादांच्या नावे देणार, दादांचं स्मारक उभारणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। $2047 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन वर नेणार, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास। 2035 मध्ये अमृत महोत्सवासाठी उद्दिष्ट निश्चित केल्याची माहिती। रोहित पवारांची विमान अपघाताच्या तपासासंदर्भात सीआयडी अधिकाऱ्यांसोबत चर्चा। VSRच्या VK सिंगला कुणीतरी वाचवत असल्याचा रोहित पवारांचा आरोप, कार्यकर्त्यांचा अधिकाऱ्यांसोबत वाद। मराठा समाजाच्या कुणबी नोंदी नेमक्या किती सापडल्या हे खरं सांगा, मराठा समाज दुरावला तर तुमच्यावर वाळवंटासारखे दिवस येतील, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। सरपंच संतोष देशमुख हत्येची पुढील सुनावणी येत्या 24 मार्चला। डिजिटल इलेक्ट्रॉनिक पुरावे आरोपी पक्षाला द्या, कोर्टाच्या सूचना, तर आरोपी पक्षाकडून दिरंगाई केल्याचा उज्ज्वल निकमांचा आरोप। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात रनिंगसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीची काढली छेड, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून आरोपीला अटक। कर्नाटकनंतर आता आंध्र प्रदेश सरकारचाही सोशल मीडियाबाबत मोठा निर्णय। 13 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी, 90 दिवसात टप्प्याटप्प्यानं पॉलिसी लागू करण्यात येणार असल्याची माहिती। आणि राज्यात तिथीप्रमाणे आज शिवजयंतीचा उत्साह। विलेपार्लेमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला उद्धव ठाकरेंकडून पुष्पहार अर्पण, तर शिवाजी पार्क मैदानातील पुतळ्यास राज ठाकरेंकडून अभिवादन। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी विशाल परदेशी, आपण बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। सुरुवात करूयात अर्थातच अर्थसंकल्पाच्या बातमीने। राज्याच्या अर्थसंकल्पात पात्र शेतकऱ्यांसाठी 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। मुख्यमंत्र्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा केली आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। तसंच जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांच्यासाठी 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन परत लाभ दिला जाणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा निश्चितच दिलासा म्हणावा लागेल। शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जी आहे ती देण्यात आलेली आहे। यामध्ये आपण जर लक्षात घेतलं तर 2025 पर्यंत, म्हणजे यामध्ये 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल। आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. दरम्यान उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी म्हणजे लबाडा घरचं अवताण असल्याचं त्यांनी म्हटलंय की हे लबाडा घरचं अवतरण आहे. अजूनही त्यांनी 2017 का काही साली जी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमुक्ती ती चालू आहे. ती योजना अजून चालू आहे. ती कधी पूर्ण करणार? आम्ही सुरू केली आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण पण केली. मात्र यांची ही योजना ती योजना अजून चालू आहे. मग आत्ताची योजना नेमकी कधीपासून कर्ज मुक्त व्हायला शेतकरी सुरू होईल आणि त्याच्यानंतर ही कर्जमुक्ती कधीपर्यंत पूर्ण होईल का ती सुद्धा 2047 पर्यंत चालू राहील? पात्र अपात्र ही जी काही त्यांनी शाब्दिक खेळ केलेला आहे तो तसा न करता ज्याप्रमाणे आम्ही कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत कर्जमुक्त केलं होतं तसं त्यांनी किती तारखेपासून म्हणजे 30 सप्टेंबर म्हटलंय. पण पहिली म्हणजे आमचं सरकार येण्याच्या आधी जी योजना यांनी जाहीर केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ती अजून सुरू आहे. अर्थसंकल्पामध्ये वारंवार 2047चा उल्लेख झाला तर आत्ताची कर्जमुक्ती 2047 पर्यंत तरी पूर्ण करणार का हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगावं की या तारखेपर्यंत ही कर्जमुक्ती आम्ही पूर्ण करू. राज्य झालं भिकारी आणि राजा झाला शिकारी असं म्हणावं लागेल. अशा प्रकारचे एकूणच पॉलिश घोषणाचा सुळसुळाट आणि पदरी मात्र निराशा हे एकूणच या अर्थसंकल्पातील परिस्थिती आहे. तर 2 लाखापर्यंतची शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे ती देण्यात आलेली आहे. पण यावरती विरोधी पक्ष मात्र काही समाधानी नसल्याचं आपण बघतोय. त्यावरनं त्यांनी टीका केलेली आहे. पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी जी आहे ती दिली जाणार आहे. त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000ची प्रोत्साहनपर मदत देखील दिली जाईल. ज्या शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची घोषणा केली ते 27 सप्टेंबर 2025 पर्यंत तेही पात्र असा शब्द घातला गेला. आता हे पात्र कोण ठरणार हे आता आपल्याला नक्की कळणार नाही. पात्र कुठे आहे, कोण पात्र आहे? सरसकट कर्जमाफी नाही आणि तेही 2 लाखापर्यंतची मर्यादा त्या ठिकाणी ठेवली. म्हणजे या वर्षीचं उत्पन्न जे येईल ते उत्पन्नातून निघणारा पैसा शेतकऱ्याला या वर्षीच्या कर्जात कापला जाईल. महायुती सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी ही तकलादू आहे, शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारी आहे असा आरोप शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केलाय. दरम्यान महायुतीनं जाहीरनाम्यात कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतंच. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार होते, त्याचं काय झालं असा सवाल राजू शेट्टींनी सरकारला विचारला. महायुतीनं जाहीरनाम्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं की आम्ही 7/12 कोरा करू. परंतु आज अर्थसंकल्प मांडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे ती तकलादू आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारी आहे. कारण या संदर्भामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही जेव्हा आंदोलन केलेलं होतं त्यावेळी सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी 7/12 कोरा करणार असल्याचा पुनरुच्चार केलेला होता. परंतु प्रत्यक्षामध्ये आज जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये काही अर्थ राहिलेला नाही आहे. राज्यातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांचं कर्ज हे साधारणपणे 2.5 ते 3 लाखापेक्षा जास्त आहे आणि ते थकीत असल्यामुळे व्याजासकट ते आता 3.5 लाखाच्या पुढे गेलेलं आहे. असं असताना 2 लाखापर्यंतचं कर्जमाफीचा लाभ तेव्हा मिळेल जेव्हा वरची रक्कम बँकेमध्ये शेतकरी भरेल. परंतु यावर्षी झालेल्या ऑक्टोबर महिन्यातल्या अतिवृष्टीमुळं आणि एकूणच शेतीमालाचे भाव पडल्यामुळं सगळ्याच पिकांची लागवड करणाऱ्या शेतकरी हा पूर्ण अडचणीत आलेला आहे. वरचे पैसेच त्याला भरायला शिल्लक नाही आहे. तेव्हा
तो पैसे भरणार कसं? म्हणजे वरची रक्कम न भरल्यामुळं कुणी यांच्यामध्ये पात्र होणार नाही. नियमित कर्ज भरणाऱ्यांची परिस्थिती अशी आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये यांनी जाहीर केलं की आम्ही कर्जमाफी जाहीर करणार आहोत. त्यामुळे जे नियमित होते तेही थकीत गेले आणि त्यामुळे ते थकीत गेले म्हणून आता नियमित कर्जदारांच्या यादीतून ते बाहेर पडले. त्यामुळे तेही त्याच्यातून बाहेर बाद होतात. आंबा उत्पादक शेतकऱ्यांची आशा होती, काजू उत्पादक शेतकऱ्यांना असं वाटत होतं, कोकणातल्या शेतकऱ्याला पहिल्यांदा असं वाटत होतं की काहीतरी आपल्याला मिळेल. परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळं आणि त्याच्यानंतर पडलेल्या थंडीमुळं आंबा आणि काजूच्या बागा पूर्ण नेस्तनाबूत झालेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना याचा काहीच लाभ होताना दिसत नाही. शेतकरी कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर शेतकरी नेते अजित नवलेंनी याचं स्वागत केले. दरम्यान 2 लाखांच्या मर्यादेमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहतील असं अजित नवले म्हणाले. तर नियमित कर्ज भरणाऱ्यांची 50,000 रुपये देऊन बोळवण सुरू आहे. त्यांच्या कर्जमाफीचा देखील विचार सरकारनं करावा अशी मागणी देखील अजित नवलेंनी केली. कर्जमाफीची घोषणा होत असताना मात्र पुन्हा समिती स्थापन करून त्या समितीच्या ज्या अटी शर्ती लादल्या जातील त्याचा आधार या कर्जमाफीसाठी घेतला जाईल असे संकेत सुद्धा पात्र शेतकऱ्यांचंच कर्ज माफ होणार आहे असं विधान करून मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे. त्याच्याशिवाय 2 लाखाच्या वरचं कर्ज सुद्धा या कर्जमाफीमध्ये धरलं जाणार नाही. शिवाय अतिवृष्टीने बाधित असलेले जे शेतकरी आहेत त्यांचं 30 जून 2026 पर्यंतचं कर्ज माफ करावं अशी जी आमची मागणी होती त्याच्यामध्ये कटौती करून सप्टेंबर 2025 पर्यंतच थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा झालेली आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी यापासून वंचित राहतील अशी साधार भीती आम्हाला वाटते आहे. हे जे काही वंचित शेतकरी राहणार आहेत त्यांच्या कर्जमाफीबद्दल राज्य सरकारने पुनर्विचार करावा. त्याचबरोबर जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांचं केवळ 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान देऊन त्यांची बळवणूक करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर हा एक प्रकारचा अन्याय आहे. त्यांच्या कर्जमाफीचा सुद्धा विचार राज्य सरकारने करावा अशा प्रकारची अपेक्षा आणि मागणी आम्ही किसान सभेच्या वतीनं करतो आहोत.